फुले व सावित्रीबाई फुले यांनी या ठिकाणी सुरू केला आणि आज त्याची फळ आपल्याला या ठिकाणी सांगायला मिळत आहे. सर्व जाती धर्म याचं दोन कुठेतरी मूल्य कुठेतरी आता फक्त बाईच उचलून घ्यायचं. बाई उचललं असतं की बाकीचा कार्यक्रम उरकला जमा होता. हे असंच आहे, पाबळकरांना थोडं पटलं असेल कदाचित. आमच्या समोर आयु आहे, त्या दिवशी थोडं तुम्हाला नसेल पटलं, पण ते प्रेमही तितकंच दाबून आहे, हे तितकंच खरं आहे. माणसं तुम्ही समोर पाहत आहात आणि रिअल फॅक्ट एवढा जीव असलेली लोक ही आहेत. असो, काळाचे असे थोडेसे असतातच. तेव्हा शक्य तेवढं कृपया प्लीज. आणि त्या बाजूनी मुलं जर त्या मागं बसताय, तुम्ही मागं बसत असेल तर मागं बसा, काय प्रॉब्लेम नाही. पण कृपया सगळ्यांना विनंती आहे, सुभाष थोरात सर, सगळे थोडे थोडे पुढे सरकार सहकार्य करा. लगेच आपण 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी कार्यक्रम सुरू करणार आहोत. भाऊबद्दल थोडस मी बोललेलो आहे. या ठिकाणी भाऊचा सन्मान किंवा एखादं फुल वगैरे जेवण का डायरेक्ट प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भाऊला सुरू करून द्यायचं आहे. समोर सकाळपासून प्रशांत तुम्ही पाहतात व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर समोर जे टोपीवाले बसलेले आहेत ते आमच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि या शाळेचे फाउंडर मेंबर आहेत. त्याच्यानंतर शेजारी जे आहे ते नवनाथ चोरे, टाकडीकरांना वगैरे माहित आहे, ग्रामपंचायत सदस्य आहेत, नवनिर्वाचित, एक धडाडीचा कार्यकर्ता आणि छान वक्ता आहे. त्याच्यानंतर फौजी काका, खर तर त्यांची मुलं नाहीत शाळेमध्ये, परंतु जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासून जेव्हा पैशाची अडचण येईल तेव्हा हा उभा राहणारा माणूस आहे. म्हणजे नंतरच्या सत्रात कदाचित मला यांच्याविषयी फारसं बोलता येणार नाहीये. बाळू असेल शेजारी, बाळू चोरे किंवा संदीप सेंडगे असतील, ही सर्व मंडळी पाहिजे त्या ठिकाणी ज्याने डोक्यावर मला ते उचलून आणलं खांद्यावर ना, तो संतोष चोरे. दर 15 ऑगस्ट 26 जानेवारीला मुलांना जेवण देणारी व्यक्ती आहे. कंपल्सरी जेवण त्याच असतं, दुसऱ्याचं त्याला चालणार नाही ना, असं तर त्यांनी पार्टनर व्हावं अशी एक अपेक्षा राहते. असो, फार वेळ घालणार नाही मी याच्यामध्ये. भाऊंचा सत्कार या ठिकाणी फक्त साहेबांनी पुष्पगुच्छ आणि एक पुस्तक देऊन करावा, बाकीचे सत्कार कंटिन्यू पुढे राहतील. आणि याच्यानंतर डॉक्टर चोरे मॅडम, आपण 2 शब्द शाळेविषयी किंवा काय असेल ते, कारण जेव्हा आम्हाला चषक मिळाला तेव्हा त्यांचं फक्त एक वाक्य आलं की आज मला जागा दिल्याचं गुरुजी सार्थक वाटतं. म्हणजे एकच वाक्य आणि त्याच्या सगळं काही आलं. त्यांनी 1-2 शब्द बोलावेत. त्याच्यानंतर राणी चोरे, ग्रामपंचायत सदस्य, या ठिकाणी आपलं मनोगत थोडं व्यक्त करतील आणि डायरेक्ट भाऊ सुरू होऊन जाईल. एक फक्त जर शाळेसाठी जर तुम्ही काय म्हणत असाल की कुठल्याच कार्यक्रमाला एवढा वेळ देत नाही, पण घोडे गुरुजींनी त्यांना एका शब्दाने जरी हाक मारली की ते उभे असतात. हे दोघांचं प्रेम आहे किंवा हे शाळेवरचं प्रेम आहे आणि त्यांनी दिली जाणं, पण त्याचं सार्थक म्हणजे त्याच्यावरती जे सोन्याचा मुकुट उभा करायला पाहिजे ते जे कष्ट आहेत ते हे डॉक्टर घोडे गुरुजी आणि मनीषाताई घोडे ह्या दोघांनी जे उचललेलं कष्ट आहे त्याचं आज हे फळ मिळत आहे. त्या फळामध्ये आम्ही सगळे गावकरी डोंगरगावचे त्याच्यामध्ये सामील होतो. हा आनंदाचा क्षण त्यांच्यामुळेच खरं
सगळ्यांना हा मिळत आहे. त्यामुळे मी त्यांच्या खूप खूप आभार मानते. तर मला नेहमी असं लहानपणापासून वाटायचं की सगळ्यात महत्वाची आपल्या आयुष्यातली आठवती ती गोष्ट व्यक्ती म्हणजे पहिले तर आई वडील असतात, नंतर आपले प्राथमिक पर्यंतचे शिक्षक कधीच न विसरणार. त्याच्यानंतरचे शिक्षक आठवतच असतील असं नाही, पण प्राथमिक पर्यंतचे शिक्षक आपण कधीच विसरू शकतो. त्यामुळे जी आता ही जी प्राथमिक पर्यंतच्या शाळा आहे त्याच्यावरती जे शिक्षक काम करतात ते खरंच भाग्यवान आहेत. कारण त्यांच्या आयुष्यामध्ये जी मुलं ते लहान पहिलीपासून जे येतात ते आयुष्यभर त्यांना विसरत नाही. त्यामुळे एक विनंती करते की शिक्षकांना की हा जो तुम्हाला परमेश्वराने उपलब्ध केलेला वेळ किंवा काय जे तुम्हाला देणगी दिलेली आहे त्याचं सोनं करा. जसं आता घोडे गुरुजींनी केले तसं तुम्ही सगळ्यांनी करावं. कारण बघा मुलांच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला त्याचं डेव्हलपमेंट करायची असेल मुलाची तर ते कसे असते, मुलांना काय हवं असतं, खाणे, झोपणे, खेळणे आणि अभ्यास, लर्निंग. तर ह्याचा क्रम कसा आहे, पहिलं मुलांना सगळ्या ह्या 4 गोष्टी जर उपलब्ध केल्या तर त्यातलं पहिलं मुलं काय निवडतील, शिकणे निवडतील, त्याच्यानंतर खेळणे निवडतील, त्याच्यानंतर झोप निवडतील आणि त्याच्यानंतर खायला निवडतील. सगळ्यात शेवटचा क्रम असतो खाणे. पण आपल्या सगळ्यांचा मुलांना शिकवण्याचा क्रम कसा आहे, उलटा. पहिलं खायला घालतील, थोडा वेळ झोप म्हणतील, मग खेळ म्हणतील आणि राहिलाच वेळ तर बघू शिकायचं काय. आणि त्याच्यामुळे मुलांची प्रगती होते. त्यामुळे पहिलं शिकणे. तर मुलांना जर शिकणे एवढं आवडत असेल तर त्या मुलांच्या बरोबरीने कुवतीने त्यांच्याकडे खूप एनर्जी असते. तर त्यांची जर एनर्जीला आपण पोहोचायचं असेल तर आपल्यामध्ये पण कुठली भूमिका जागृत ठेवली पाहिजे शिकण्याची. प्रत्येक गोष्ट शिकायला पाहिजे प्रत्येक वेळेस तुमच्याकडे. कारण तुम्ही ह्या प्राथमिक शाळेमधले तुम्ही शिक्षक हे त्यांच्या जीवनाचे आयडल आहात. त्यांच्याकडे ती मुलं तुमच्याकडे एकदम प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करून बघत असतात. तुम्ही कसे उठता, कसे बसता, काय बोलता, काय करता. त्यामुळे घरी येऊन आम्ही पालक जेव्हा बघतो ना तेव्हा मुलं तेच सांगत असतात, आमच्या बहिणी आमच्या सगळ्या. त्यामुळे खूप मोठी एक तुम्हाला भाग्य संधी आहे की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काहीतरी जर घडवायचं, काहीतरी निर्माण करायचं असेल तर तुमच्या हातात खूप मोठी संधी आहे. त्याचं संधीचं सोनं करा. जसं आज घोडे गुरुजी आणि मनीषाताई घोडे यांनी केलेलं. मी दुसरा हा कार्यक्रम अटेंड करते. मागच्या वेळेस पण तो आदर्श ISRO ची हे मिळालेला पुरस्कार. म्हणजे ही शाळा किती प्रगती करत आहे. तर तसंच सगळ्यांना आता मी प्रशिक्षकांना संधी म्हणजे असं वाटतं की त्यांनी सगळ्यांनी आपल्या शाळेला एवढं योगदान द्यावं की त्यांच्या सगळ्या शाळा आदर्श व्हाव्या. आणि आदर्श शाळा झाल्या तरच मुलांना सगळं काही सुखसोयी मिळतील. आता ही शाळा सगळी जन्नत एवढी एक नंबरला आली. आता मला सांगा, घोडे गुरुजींनी काही मागितलं शाळेसाठी तर त्यांना उपलब्ध होईल की नाही. म्हणजे मग मुलांसाठी ते सगळं काही जे पाहिजे साधनं ते सगळे उपलब्ध होती. मग ही मुलं कशी किती छान घडतील, शास्त्रज्ञ होतील, काय होतील. त्यामुळे जास्त वेळ न घेता, कारण आपल्याकडे खूप छान वक्ते आलेले आहेत, त्यांचा वेळ न घेता मी एवढे 2 शब्द बोलून थांबते. धन्यवाद मॅडम. यानंतर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राणीताई चौधरी मॅडम आपल्याला या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने संबोधित करतो. उपस्थित व्यासपीठावरती सर्व आदरणीय मान्यवर, ग्रामस्थ, विशेषतः खरंच गुरुवर्य म्हणून कोणाचं नाव घ्यावं तर आमचे डॉक्टर चोरे मॅडम, गावचे प्रतिष्ठित सर्व नागरिक, ग्रामस्थ, सदस्य आणि समोर बसलेले गुरुवर्य वर्ग. आनंदाचा सोहळा काय असतो तो खरंच अनुभवायचा असेल तर शाळेत अनुभवला. कारण इतर सोहळे रोजच करतो आपण, मिरवणूक काढतो, नवरदेव नवरीची वेगळी असते. पण नानांना ज्यावेळी घेऊन आले घोडे नानांना, खरंच नाना असं वाटतं मी तो क्षण लेखीने तुमच्या अनुभवला आज तुमच्या समोर. प्राऊड फील होतंय. डोंगरगंजचं नाव, एक वेगळी ओळख होती या डोंगरगंजची आणि आज ती वेगळी ओळख अजून वेगळी झाली, असं कौतुक वाटतंय डोंगरगंजचं. ज्यावेळी गावात त्यावेळी लोक विचार करतात गाव कसं असेल डोंगरगंज म्हटल्यानंतर. पण खरं सांगते नाना, तुम्ही आणि नानींनी, घोडे गुरुजी आणि त्यांच्या मिसेस घोडे नानी, तुम्ही जे योगदान दिलंय ना भूतो ना भविष्य, असं हे शिवनगरचं योगदान आहे. कदाचित इतिहासामध्ये कुठेतरी आज डोंगरगंज तुम्ही नेलंय. एक आदर्श गाव, आदर्श शाळा
म्हणून कदाचित इतिहास घडेल तो डोंगरगंजच्या शिवनगर शाळेचा. ग्रामपंचायत सदस्य झाल्यानंतर पहिल्या डोक्यात आमच्या सदस्यांचं एकच होतं की गावचा विकास. पण विकासात पहिलं काय द्यायचं तर पहिली शाळा. पण नाना तुम्ही एवढं छान कार्य करताय, आम्ही अगदी किंचितच काम करतोय, त्याला फक्त थोडंसं खतपाणी घालतोय. पण हे वृक्ष एवढं मोठं उभं करताना तुम्ही किती मेहनत घेतली असेल त्याचं चीज आज इथं दिसतंय आम्हाला. खूप छान वाटतंय, कौतुकास्पद वाटतंय. ज्यावेळी मी माझी मतिमंद मुलांची शाळा आहे आणि शाळेचं प्लॅनिंग केलं होतं, मी नानांकडे आले आणि नानांना फक्त म्हटलं, नाना एवढं सुंदर केलंय तुम्ही, मला कार्यक्रम घ्यायचे असतात गावामध्ये महिलांचे, तर मी कुठे घेऊ. नाना मग एवढं काय टेन्शन घेते, हे बघ आपलं गार्डन किती सुंदर आहे. खरंच पाहते आमचं गार्डन खरंच खूप सुंदर आहे. किती छान वाटतं तिथं बसल्यानंतर मुलांना. म्हणतात ना हिरवाळीची झाडांची मुलांना खरंच आवड असावी. आज शाळेमध्ये जे झाडांची छोटी छोटी रोपं जी दाखवली ते तर खरंच अगदी आमच्या डोंगरगंजच्या ग्रामस्थांना, नागरिकांना, सगळ्यांना खूप खूप असं प्राऊड फील आहे. मी सर्व समस्त ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, पूर्ण टाकळी हजी शिरूर तालुका एवढं सगळ्यांच्याच वतीने नानांना त्यांच्या कामामध्ये नक्कीच शुभेच्छा देते. तुमचे आशीर्वाद जर बरोबर असतील तर कदाचित हेच आशीर्वाद मी अशीच घेऊन कदाचित माझ्याही मतिमंद मुलांच्या शाळेमध्ये एक छोटासा प्रोजेक्ट राबवते. तर तिथे तुमचं सहकार्य एवढं लाख मोलाचं आहे. ज्यावेळी मी शाळेचं डेकोरेशन केलं आणि नानांनी मला सांगितलं आणि इथे असं नाही तसं कर. आज शाळेत ज्यावेळी व्हिजिटला लोक येतात, खूप मोठी आनंदवन पासून ते शांतिवनची लोक एकच दोघं आपल्याकडे शाळेला व्हिजिटला आले, सोशल वर्कर, आणि त्यांनी मला विचारलं आणि मॅडम तुम्ही हे कसं काय केलंय स्ट्रक्चर असं एवढं सुंदर. पण त्यावेळी मला छान वाटतं की हे माझ्या नानांनी, बाळूनाना घोडे यांनी सांगितलंय आणि ते कदाचित कुठेतरी मी उतरवलंय. त्याबद्दल मी खरंच पुन्हा एकदा तुमचे मनापासून खूप खूप आभार मानते व तुमच्या पुढील वाटचालीस पुन्हा एकदा शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद ताई. यानंतर आपल्या समोर जे पुस्तक लोढून दाखवलं जाणार आहे साक्षात भाऊसाहेब चासकर, या पुस्तकाचा परिचय. आज हे पुस्तक शिक्षणामध्ये ज्या काही अडचणी असतील, समस्या असतील किंवा जे काही वेगळ्या वाटा असतील, हे सगळं उलगडून दाखवणारं, सोडवणारं, आपल्याला मार्गदर्शन करणारं, महाराष्ट्रभर फिरणारं प्रेरणास्त्रोत झालेलं हे पुस्तक. तर या पुस्तकाचा अर्थात भाऊसाहेब चासकर यांचा परिचय नवनाथ सिलनकर सर करतील. सिलनकर सरांना विनंती करतो की आपण भाऊसाहेब चासकर सरांचा परिचय करून द्यायचा आहे सर्वांना. प्रथमतः नमस्कार. पुन्हा एकदा मायभूमी ताऱ्याचा आनंद मिळतोय. येताना ज्यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावर आली आणि जी जबाबदारी माझ्यावर टाकली ती आमचे मार्गदर्शक बाळासाहेब कांदळे गुरुजी, त्याच्याप्रमाणे आंबेकर सर, बाळासाहेब थोरात सर. येताना असं ठरलं की भाऊसाहेबांचा परिचय मी करून द्यावा. तर भाऊसाहेबांचा परिचय करून देत असताना वैभव सरांना त्यांनी मध्ये घेतलं आणि भाऊसाहेबांनी सांगितले, त्यांनी जी ओळख सांगितली ती खूप बोलकी होती. त्यांनी ओळख सांगितली, माझा परिचय जर सांगायचा असेल तर तुम्ही सगळे माझे मित्र आहात, ही माझी पहिली आणि शेवटची ओळख. त्यांच्या या शब्दांमधून मला असं जाणवलं की माणूस कितीही कर्तृत्वाने मोठा झाला तरी त्याचे पाय जमिनीवर असावेत, हे उत्तम उदाहरण जर कोणी दाखवलं असेल तर ते मगाशी चालूमध्ये भाऊसाहेबांनी मला आवर्जून दाखवून दिलं. अशा या आदरणीय व्यक्तिमत्वाचा आम्ही आपणास थोडासा परिचय करून देत आहे. तर भाऊसाहेब सखाराम चासकर, त्यांचं गाव आहे नवलेवाडी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. 5 जानेवारी 1974 रोजी जन्म झालेले. शिक्षण MA, DSM, MCJ अशा प्रकारचे विविध कोर्स त्यांनी केले. शिक्षणाची सुरुवात जर केली तर त्यांनी सहाय्यक शिक्षक म्हणून सुरुवात केली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बहिरवाडी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. अकोले तालुक्यातील ही शाळा म्हटल्यावर आपल्या सर्वांच्या नजरेसमोर तो आदिवासी जिल्हा नक्कीच आला असेल. आणि या जिल्ह्यामध्ये त्यांनी काम करताना 19 वर्षाच्या सेवा कार्यामध्ये ऍक्टिव्ह टीचर फोरम म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये जी निर्मिती केली त्याचे ते संयोजक आहेत. दिशा फाउंडेशन अकोले ही स्वयंसेवन संस्था आपणा सर्वांना परिचित असेल. त्या दिशा स्वयंसेवन फाउंडेशनचे ते सचिव म्हणून काम करतात. शैक्षणिक उपक्रमांमध्ये जर सांगायचं झालं तर त्यांच्या शाळेचा नावलौकिक आपल्या महाराष्ट्रभर आहे. शिक्षणात सातत्याने नवनवीन प्रयोग त्यांनी केले. अत्यंत प्रभावी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग त्यांनी शिक्षणामध्ये केला आणि 2009 साली बहिरवाडी शाळा राज्यात सर्वप्रथम डिजिटल शाळा करण्याचा मान हा भाऊसाहेबांनी मिळवला. त्यासाठी त्यांना प्रतिसाद म्हणून आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. त्यांच्या या डिजिटल क्लासची आज आपल्या महाराष्ट्रभर ओळख आहे. त्याचंच संयोजक म्हणून ऍक्टिव्ह टीचर फोरम ही जी
स्कीम आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवली जाते, त्याचे ते संयोजक आहेत. शिक्षणपूरक अनेक उपक्रम त्यांनी केले. ते उपक्रम त्यांनी राबवत असताना महाराष्ट्रातील सर्व जे ॲक्टिव्ह टीचर्स आहेत त्या सर्वांना एकत्र करून त्यांचा एक ग्रुप केला आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून ते आजही प्रत्येकाला ऑनलाईन संबोधन करतात, मार्गदर्शन करतात, त्यांच्याशी चर्चा करतात, विमर्श करतात, अडीअडचणींना ते मार्गदर्शन करतात. त्याचप्रमाणे त्यांनी स्वच्छता अभियानामध्ये सतत 3 वर्ष काम केले. स्वच्छता रथयात्रेच्या माध्यमातून आरोग्य आणि हागणदारी मुक्त गाव संकल्पनेवर त्यांनी आदिवासी भागामध्ये फिरून गावोगाव काम केलं. हे काम आपल्याला शिक्षक म्हणून एक नक्कीच प्रेरणादायी त्यांचं काम आपल्या लक्षात येईल. महाराष्ट्र राज्यामध्ये अभ्यासक्रम पुनर्रचन जी समिती आहे त्या समितीचे ते सुद्धा सदस्य आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी जी स्वतः तयार केलेली www.sahyagiri.com या संकेतस्थळावर त्यांनी 12वीच्या मराठी विषयांच्या पुस्तकामध्ये अभ्यासासाठी समावेश केलेली ही वेबसाईट त्यांची स्वतःची आहे, स्वतः निर्मित केलेली आहे. सोशल मीडियाचा वापर करून त्याच्यावर प्रभुत्व कसं तयार होतं किंवा त्यांनी ते आत्मसात कसं केलं याचं चिंतन आणि एक समृद्ध शाळा कशी तयार होऊ शकते त्याच्यासाठी ते आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतील. त्यांचा परिचय देण्यासाठी त्यांना मिळालेले पुरस्कार, जिल्हा परिषदेकडून उपक्रम शिक्षक म्हणून 2010ला पुरस्कार मिळाला. मधुकरराव चौधरी शिक्षक गौरव पुरस्कार 2013, साने गुरुजी शिक्षण संस्थेचा शिक्षक गुणगौरव 2008, श्रीगम्मा विधायक कृतिशीलता पुरस्कार 2009, साने गुरुजी संस्कार साधना संस्थेचा आदर्श पुरस्कार 2011, त्याचप्रमाणे अकोले जिल्हा नगर गौरव पुरस्कार 2009 असे विविध पुरस्कार आणि सांगण्यासारखं भरपूर आहे माझ्याकडे, पण खूप सांगण्यापेक्षा स्वतः त्यांच्या वाणीमधून आपण ऐकूया ते मोलाचं असेल. म्हणून मी बाळासाहेबांना विनंती करेन आपण यावं आणि मार्गदर्शन करावं. धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. मला शिक्षक म्हणून खरं तर इथे बोलायला बोलवलेलं असलं तरी सुद्धा जेव्हा मगाशी एक मिरवणूक बघत होतो तिकडून आली आणि त्या मिरवणुकीमध्ये आधी पालक आणि विद्यार्थी अत्यंत उत्साहानं सहभागी झालेले होते, परंतु त्यातल्या एका पालकानं एका शिक्षकाला आपल्या खांद्यावर घेऊन नाचत नाचत हसत इतक्या उत्साहात शिक्षकाची मिरवणूक काढणं. वर्गात शिक्षक नसल्यानंतर मुलं डोक्यावर घेतात वर्ग हे माहित होतं, परंतु एका बाजूला समाजामध्ये शिक्षकांच्या विषयी काय बोललं जातं हे आपल्या सगळ्यांना माहित असताना एका शिक्षकाला इतकं आदरानं डोक्यावर घेऊन नाचणं हे दुर्मिळ उदाहरण मला देशाच्या शिक्षणामध्ये दिसतं. आणि म्हणून बाळासाहेबांसाठी आणि मनीषा वहिनींसाठी आपण एकदा जोरात टाळ्या वाजवाय असं मला वाटतं. मला नेहमी अशा कार्यक्रमांना जेव्हा मी जातो तेव्हा शिक्षकांच्या विषयी चांगलं जिथे बोललं जातं तिथे गेले की शिक्षक म्हणून अभिमान वाटायला लागतो शिक्षक असल्याचा. आणि म्हणून मला या ठिकाणी येताना तिथे आल्यानंतर जे दृश्य बघितलं निश्चितपणानं आनंद होतोय. आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक माझे सन्मित्र शिरूरचे गट शिक्षणाधिकारी माननीय अर्जुनराव मिसाळ साहेब ज्यांनी आताच खूप उत्तम भाषण केलं, अगदी थोडक्यात भरपूर बोलल्या अशा चौरे मॅडम, डॉक्टर चौरे मॅडम. असं आहे ना की शिक्षणामध्ये बोलणारे लोक खूप आहेत, शिक्षणामध्ये लिहिणारे लोक खूप आहेत मॅडम, तत्वचिंतन करणारे खूप लोक आहेत, परंतु मला नेहमी असं वाटतं की समाज बदलतो तो कशामुळे बदलतो, तो बोलल्यानं आणि लिहिल्यानं आणि तत्वचिंतन केल्यानं बदलत नाही. देखणे जे हात ज्यांना निर्मितीचे डोळे मंगल आणि सुंदर गंध लेले सुंदराचे सोहळे, हे जे देणारे हात आहे, हे काम करणारे जे हात आहेत त्यांनी समाज बदलतो. आणि मला असं वाटतं की या शाळेची सुरुवात ही जागा मिळाल्यानं झाली आणि म्हणून असे जे हात आहेत त्या हातांपुढे नतमस्तक व्हावं आपण सगळ्यांनी आणि जोरात टाळ्या आपण त्यांच्यासाठी वाजवू की समाजामध्ये आपल्याजवळ आहे खूप पण देण्याची दानत लागते, ती दानत ज्यांच्याजवळ आहे त्यांच्या पुढे खरंच नतमस्तक व्हावं असं वाटतं. पु ल देशपांडे किंवा कुसुमाग्रज म्हटले की आज समाजामध्ये असे पायच नाही की ज्यांच्या समोर नतमस्तक व्हावं, माथा टेकावा, परंतु खरे पाय मला असं वाटतं की शिक्षणामध्ये काही मागाल तर मी देईल असं डॉक्टर चौरे म्हणतात. म्हणून मला याचाही आनंद आहे. विस्तार अधिकारी शिंदे मॅडम, सर्व केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, आंबेगाव तालुक्यातून खास या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राज्य शिक्षक पुरस्कार विजेते शिक्षक बाळासाहेब कानडे, बाळासाहेब थोरात,
आंबेकर सर ज्यांनी परिचय करून दिला ते नवनाथ सर. मी दुसऱ्यांदा आलोय सर इथे. मागे आपण बोलवलं होतो प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रासाठी, चित्रापूरला कार्यशाळा झाली होती, त्या कार्यशाळेत सुद्धा बोलायला आलो होतो. त्यामुळे बरेच चेहरे पण ओळखीचे आहेत. ही शाळा बघायला यावी असा आग्रह सतत ज्यांनी धरला. बघायला येता आलं नाही, परंतु अध्यक्ष चषक मिळाल्यानंतर या ठिकाणी येता आलं. ते माझे सन्मित्र बाळासाहेब घोडे सर आणि मनीषा वहिनी. मुख्य म्हणजे असा एखादा अध्यक्ष चषक याच्यासारखा अत्यंत सन्मानाचा पुरस्कार मिळतो एखाद्या शाळेला, आणि तो पुरस्कार मिळाला म्हणून एक दसरा दिवाळीच्या दरम्यान आनंदाचा सण साजरा करते शाळा, गाव, परिसर. ही खरंच शिक्षण क्षेत्राला एक ललांभूत वाटावी अशी गोष्ट मला वाटते. शाळा बघायला आल्यानंतर काही लोक 7 मिनिटात शाळा बघतात, म्हणजे 7 दिवसामध्ये 200 शाळा बघतात आणि लिहितात शाळा आहे शिक्षण नाही. मला कळत नाही खरंच अशी शाळा कशी काय बघून होते. इथे आल्यानंतर मात्र असं मला विद्यार्थी म्हणून खूप रमावं, इथे शिकावं असं वातावरण आहे असं मला निश्चितपणाने वाटतं. शाळा म्हणजे काय असतं, मला जर तुम्ही विचाराल शाळा म्हणजे काय असतं, तर शाळा म्हणजे इमारत नसते फक्त. शाळा म्हणजे भौतिक सोयीसुविधा नसतात. दुर्दैवानं आज महाराष्ट्र राज्यामध्ये सुविधा पुरवण्याला शिक्षण असं म्हणलं जातं. आमची शाळा ISO आहे, आमच्या शाळेमध्ये जिम आहे, आमच्या शाळेमध्ये अमुक आहे, आमच्या शाळेमध्ये संगणकाची लॅब आहे, आमच्या शाळेमध्ये इतक्या सुविधा आहेत. बाळासाहेब असं कधीच म्हटले नाही. ते असं सतत म्हणत राहिले की तू ज्या पर्यावरणाचा आणि पर्यावरणातून निसर्गातून शिक्षणाचा आग्रह धरतो ते आम्ही कसं करतो ते बघायला. जेव्हा एक शिक्षक असं सांगतो, एक शिक्षिका असं सांगते की माझी शाळा बघायला येईल, हा आत्मविश्वास त्या कामातून आलेला असतो. आणि म्हणून या ठिकाणी आल्यानंतर मला असं निश्चितपणाने सांगावं वाटतं की शाळा म्हणजे काय असतं. शाळा म्हणजे शिक्षक आणि मुलांनी एकत्र येण्याची ती जागा नाही. मुलांच्या शिक्षणासाठी, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारची जी जागा आहे, की जी जागा मुलांच्या विचारांना आकार देते, ज्ञानाला साकार रूप देते. केवळ विचारांना आकार आणि ज्ञानाला साकार रूप देत नाही, तर मुलांच्या मनामध्ये जे काही जिज्ञासा असते, कुतूहल असतं, हे खरं तर मुलांचं शिकण्यातलं भांडवल असतं. सगळ्यात मोठं भांडवल मुलांचं काय आहे, तर मुलांच्या व्यक्तिमत्वाच्या ठायी असलेली जिज्ञासा किंवा कुतूहल. आणि त्याच्यातून मनामध्ये 100 प्रश्न मुलांच्या रोज पडत असतात, आणि त्या प्रश्नांना उत्तरं आपण प्रत्यक्ष न सांगता त्या प्रश्नांची उत्तरं शोधायला उद्युक्त करणारं वातावरण म्हणजे शाळा. केवळ मुलांच्या मनामध्ये कुतूहल जागा करणं आणि त्यांना सक्रिय बनवणं. सक्रिय बनवणं हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. ऍक्टिव्ह बनवणं. कारण अनेकदा असं दिसतं, ऍग्रोवन नावाच्या दैनिकामध्ये दिवाळी अंकामध्ये एक विषयावर लेख लिहिलाय. नागरिकशास्त्र आम्ही जे शिकवतो त्याच्यामध्ये मुलं ऍक्टिव्ह नसतात, मुलं पॅसिव्ह असतात. फॉर द पीपल, बाय द पीपल, ऑफ द पीपल असं म्हणत राहतात, भोकत राहतात. लोकांनी, लोकांसाठी, लोकांकडून. तिथे ऍक्टिव्ह नाही ना मुलं. तर शिक्षणामध्ये जे मूल ऍक्टिव्ह नाही शाळेमध्ये, वर्गामध्ये बसलेलं, ते शिकत नाही. मल्टिपल इंटेलिजन्सचा जो सिद्धांत आहे, थिअरी हॉवर्ड गार्डनरनं मांडलेली आहे, त्याच्यामध्ये गार्डनर हेच म्हणतो की जे मूल किंवा त्याचं मन दहशतीखाली आहे, दडपणाखाली आहे, घाबरलेलं आहे, मनातल्या मनात काहीतरी चरफडतंय मन, ते मन शिकत नाही. जे मन स्वस्थ आहे ते मस्त शिकतं, जे आनंदी आहे ते चांगलं शिकतं. आणि म्हणून आनंददायी शिक्षण असावं असं सगळा आग्रह आहे. मी मगाशी म्हटलं की मुलांना सक्रिय बनवते, क्रियाशील बनवते. त्याचबरोबर पुढची गोष्ट मला अत्यंत महत्वाची सांगायची आहे की अलीकडे असं आहे की रेडीमेड प्रश्नांना रेडीमेड उत्तर देणारं शिक्षण कुठेही कामाला येणार नाही असं वातावरण जगभर दिसतंय. आपण जेव्हा शिकत होतो, मला जर विचारावं तर कशासाठी शिक्षक झाला आणि काय करतो. शिक्षक म्हणून मी काय करतो, मला शिक्षणामध्ये विद्यार्थी असताना ज्या गोष्टी
माझ्या शिक्षकांनी करू नये असं वाटत होतं. विद्यार्थी असताना माझ्या शिक्षकांनी ज्या गोष्टी करू नये असं वाटत होतं त्या गोष्टी मी करतो. एका बाजूला जॉन डुई नावाच्या एका विचारवंतानं सांगितलं की शिक्षण प्रक्रियेचं लोकशाहीकरण जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत लोकशाही रुजणार नाही. आणि म्हणून शाळेमध्ये शिक्षण प्रक्रियेचं लोकशाहीकरण करत असताना मुलांना काय वाटतं त्यांच्या आशा आकांक्षांचं प्रतिबिंब शाळेतल्या दैनंदिन कामामध्ये उमटावं यासाठी प्रयत्न करत असताना मुलांच्या मनामध्ये जे प्रश्न निर्माण होतात त्यांची उत्तरं शोधायला आणि समस्या जाणून घ्यायला उद्युक्त करणारं वातावरण म्हणजे शिक्षण. अशा प्रकारची एक साधी सोपी सरळ माझी शाळेविषयीची व्याख्या असं एक वातावरण. आज मला अनेक ठिकाणी दिसतं साहेब की असं झालं की समाजासमोर जे प्रश्न आहेत ते शिक्षणाच्या समोरचे प्रश्न नाही, शिक्षणाच्या समोरचे जे प्रश्न आहेत ते समाजासमोरचे प्रश्न वाटत नाही. आणि मग इथे आल्यानंतर एक जाणवलं ते असं की जिथे गाव, प्रशासन, शिक्षण, शिक्षक हे एकत्र येतात आणि असे सगळे घटक युनाइटेड वी स्टँड असं म्हणायला लागतात, डिवायडेड वी फॉल असं मानायला लागतात. अशा संगमावर शिक्षणाचा एक मळा फुलतो आणि तो संगम इथे दिसतोय. केवळ इथेच नाही, बाळासाहेब घोडेजेव्हा सर सांगत होते की तुम्ही बोलायला यायचंय, मी म्हटलं आता मी बहिरवाडी सारख्या एका दुर्गम खेड्यामध्ये काम करतो जिथे जवळजवळ 60% लोकसंख्या आदिवासी समाजातली आहे. एका कोपऱ्यातल्या गावामध्ये सह्याद्रीतल्या कुशीमध्ये मी काहीतरी तिथे काम करतो शाळेमध्ये. तुमच्यापैकी बरेच लोक शाळा बघायला 2-3 वर्षापूर्वी आलेले पण आहेत, बहिरवाडीच्या शाळेत येऊन गेलेले आहेत. आणि तिथे मी अकोल्यामध्ये काम करतो. नगरच्या माणसांना, पुण्याच्या लोकांना काय शिकवावं? तर ते म्हणाले की आमच्या शाळा सगळ्या चांगल्या आहेत, खूप जीवतोड मेहनत करतात. आताही मिसाळ साहेब ते सांगत होते की आमच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र येण्याच्या आधीपासून आमच्या सगळ्या शाळा ज्या आहेत ते खूप चांगल्या आहेत. मला माहिती आहे पुण्याचं वातावरण शिक्षणातलं खूप चांगलं आहे. प्रश्नही साहजिक असा पडला की काय बोलावं. काहीतरी मला नेहमी असं वाटतं संदेश, उपदेश आणि आदेशानं जग बदलत नाही. आज समाजामध्ये दुर्दैवानं संदेश, उपदेश, आदेश करणारे लोक खूप झाले. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण पाहतो. गेली 20 वर्ष एक शिक्षक म्हणून शिकवताना जे काही अनुभव आले आणि शाळा समृद्ध व्हावी याच्यासाठी शिक्षकांना कसं समृद्ध व्हावं हे जे वाटत गेलं त्याच्या अनुषंगाने जे करत गेलो ते मी तुमच्या समोर मला खाली बस पर्यंत मी बोलणार आहे. खाली बस पर्यंत म्हणजे पुढचे वक्ते येणार आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे किशोर दरक हा अत्यंत महत्वाचा देशभरातील शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारा अभ्यासक आहे. देश परदेशातील शिक्षणाचा चांगला अभ्यास करत असताना भारतातील, महाराष्ट्रातील शिक्षणाच्या विषयी अत्यंत समग्र विचार करून साकल्यानं मांडणी करणारा अभ्यासक इथे येणार आहे तुमच्याशी बोलायला. त्यामुळे मग आपण ते टाइम लिमिट मी स्वतःला घालून घेईन. मला बाळासाहेबांनी सांगितलं की मी खाली बसेन. शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीनं हा सध्याचा जो काळ आहे तो अत्यंत क्रांतिकारी अशा प्रकारच्या बदलांचा काळ आहे. जागतिकीकरणानंतर समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बदल होत गेले. ते बदल इतके गतीनं होत गेले की आपण बघतो की बघता बघता आपल्या गावातील किराणा मालाची दुकानं बदलली आणि मॉल्स व्हायला लागली. सेमी अर्बन एरियात घड्याळाची दुकानं बदलली आणि मोबाईल शॉपी झाल्या. आपण ढगळे मगळे असे कपडे कसे तरी घालायचो, परंतु आपल्या अंगावर जीन्सची पॅन्ट आली आणि ब्रँडेड कपडे आले. गावातल्या परिसरातल्या सोनाराने घडवलेले दागिने आपण वापरायचो, परंतु आता हॉलमार्कचे P&G चे दागिने आपण सगळेजण वापरायला लागलो. वेगवेगळे आष्टेकर, P&G वगैरे वगैरे. सांगायचा मतितार्थ असा आहे की जग बदलत आहे, प्रचंड गतीनं बदलत आहे. आणि जग गतीनं बदलत असताना जर समाजामध्ये दुनियेच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये झालेले जे बदल आहेत त्याला अनुरूप जर आमचं शिक्षण नसेल
ते बदल लक्षात घेऊन शिक्षकांनी जर त्या बदलांना सामोरं जाणारं शिक्षण देण्याचा प्रयत्न सरकारनं अभ्यासक्रमाच्या पाठ्यक्रमाच्या पाठ्यपुस्तकांच्या मध्ये आणू नाही आणू, पण मला असं वाटतं की शिक्षकांनी तो निश्चित केला पाहिजे. मिसाळ साहेबांची माफी मागून मी असं म्हणेन की आम्ही जे काही बीएड केलं त्याच्यामध्ये शिक्षक होण्यासाठी कितपत भांडवल आम्हाला मिळालं याच्याविषयी व्यक्तिगत माझ्या मनामध्ये सुद्धा खूप संशय आहे, शंका आहे. डीएड आणि बीएड काय दिलं? वर्गात पहिल्या दिवशी जेव्हा मी शिक्षक म्हणून उभी राहते, शिक्षिका म्हणून उभी राहते, शिक्षक म्हणून उभा राहतो आणि मला मुलांबरोबर अत्यंत क्रिएटिव्ह काहीतरी काम करायचं असतं. माझ्या वर्गातील सर्वच्या सर्व मुलं शिकली पाहिजे, सर्वच्या सर्व मुलं शिकली पाहिजे असं मी म्हणतोय बरं का. सर्वच्या सर्व मुलांना कधीही 100% मार्क्स मिळत नाही आणि 100/100 अशा प्रकारचं मूल्यमापन जगात कुठे होत नाही. महाराष्ट्रामध्ये व्हायला लागलं होतं, ते मागे घेतलं, ते बरं झालं. त्याच्याविषयी मी स्वतः सचिवांना पत्र लिहिलं होतं. तर मुद्दा असा आहे की शाळेबाहेरील जगाशी शिक्षण जोडण्याचा प्रयत्न आम्ही करायला पाहिजे. मूल ज्या समाजामध्ये वाढतं, विकास पावतं, ते मूल ज्या परिसरामध्ये राहत आहे त्याचा पूर्ण जो काही घर, शाळा, परिसर, तिथली भाषा, त्या सगळ्या गोष्टींचा आदर आपण जोपर्यंत करत नाही, तर उदाहरणार्थ भाषेचा फक्त सांगतो एक मुद्दा. किशोर दरक सरांचं आपण सगळेजण स्वागत करूया. उदाहरणार्थ मी जसं म्हटलं की शाळेबाहेरील जगाशी ज्ञान जोडलं पाहिजे. म्हणजे काय जोडायचं असतं? त्याचं उत्तम एक टूल ज्याला म्हणू आपण, ते भाषा असतं. जगभरामध्ये 6000 भाषा बोलल्या जातात. भारतभरामध्ये 1652 भाषा बोलल्या जातात. महाराष्ट्रामध्ये 250 पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. मग अशा एका वातावरणामध्ये जेव्हा आपण मुलांसोबत काम करतो तेव्हा असं लक्षात येतं, माडिया, पावरा, भिली, गोंडी, कोकणा, कोरकू ह्या ज्या भाषा आहेत, किंवा आता या परिसरामध्ये बाळासाहेब काम करतात, इथल्या लोकांची एक स्वतंत्र भाषा आहे. मी ज्या परिसरामध्ये काम करतो तिथे वेगळ्या वेगळ्या भाषा बोलल्या जातात. म्हणजे आदिवासी ठाकर समाजाची भाषा वेगळी आहे. म्हणजे काल कुठे गेली होतीस असं मुलीला विचारण्याच्या पेक्षा सांग कुठं गेली ती, हो ती सांगते माय मामा गावाला गेला तर शेळ्यात जायला कोणीच नव्हतं, मग गावात शेळ्यात गेली तू. ही पूर्ण वेगळी भाषा आहे. किंवा माझ्या वस्तीमध्ये 12 घरं आहेत, याच्यासाठी मात वडाला 12 उंडलिंड आहे, अशी वडारी भाषा आहे तेलुगू मिश्रित. आणि आम्ही जर आमच्या आता पुण्यामध्ये आहे म्हणून पुणेरी मराठीमध्ये जर बोलायला गेलो, नाकात गुणगुणायला लागलो, त्या मुलांना एकतर तुम्ही काय सांगतात ते ऐकण्याच्या फंदातच ते पडणार आणि मग शाळाबाह्य मुलांचा प्रश्न निर्माण होतो. आणि मग त्या शाळाबाह्य मुलांना आणायचं तर वेगवेगळे फंडे सुरू होतात. वर्गाचे 24 मुलं माझ्या बसलेले आहेत, त्याच्यापेक्षा ते बाहेर जे एक लेकरू आहे ना तिकडे जर पहिल्यांदा, बाकीचं यांचं नका सांगू, या आलेत मिसाळ साहेब म्हणतात ते आणा पहिल्यांदा, का नाही नोटीस काढली. मुद्दा असा आहे की तुमची भाषा जर कळत नसेल लेकरांना तर ते कसं समजून घेतील. मी मेधा पाटकरांबरोबर 12 दिवस फिरत होतो गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये. 12 दिवसात 6 भाषा बोलल्या त्या. मी म्हटलं ताई इतक्या भाषा कशा यायला लागल्या? म्हणजे 1985 साली मी इथं आली तेव्हा मी माझी भाषा घेऊन आले होते. त्या लोकांची भाषा वेगळी आहे. नर्मदा मैया कोणींचे म्हटल्यानंतर तिकडून लोकांचा एल्गार आला, हमरींचे. ही भाषा जर मी शिकले नाही त्यांची भाषा तर मी काय बोलते ते त्यांना कळणार नाही. आणि भाषा ज्या व्यक्तीला, कोणतीही व्यक्ती असू दे बाहेरची, जेवढ्याला भाषा येते तर ती व्यक्ती माझी वाटायला लागते. मला बाहेरची नाही वाटत, माझ्या नात्यातली, माझ्या गोत्रातली, माझ्या रक्तातली, माझ्या मातीतली, माझ्या गावातली, माझ्या जवळची व्यक्ती भाषेमुळे वाटायला लागते, केवळ भाषेमुळे. आपण मुलांच्या भाषेचा जर आदर केला नाही वर्गामध्ये, नाही मी अनेक ठिकाणी बघतो. परवा एका ठिकाणी जेवायला गेलो होतो आणि माझ्या ओळखीचे डॉक्टर दाम्पत्य बसलेलं होतं बाजूला आणि ते पोरग त्या भाषेत बोलत होतं. त्या परिसरातल्या सेमी अर्बन एरियातलं पोरग होतं. त्या डॉक्टर मॅडमला इतकी लाज वाटत होती त्या मुलाच्या भाषेची, म्हणजे मुलाच्या भाषेची म्हणजे स्वतःच्या मुलाची सुद्धा लाज वाटत होती. तो लई म्हणत होता.
लय मज्जा केली, लय भारी आहे, लय भारी लागते ना टेस्ट. तिला अपमान वाटत होता. महाराष्ट्रामधल्या 350 तालुक्यामध्ये लय हा शब्द बोलला होतो, पण आमच्या पाठ्यपुस्तकांना वावड आहे. पाठ्यपुस्तक निर्माण करणारे सदस्य इथे बसलेले आहेत बालभारतीचे, किशोर दरक सर. पाठ्यपुस्तक 5वी पर्यंतची जी मराठीची पाठ्यपुस्तक त्याचे नावाचं किशोर दरक नाव सापडेल. माझा मुद्दा असा आहे की जी भाषा मुलांची आहे ती भाषा जर आम्ही नाकारायला लागलो, लई नको म्हणून पुष्कळ मज्जा केली असं म्हणतो, काय अर्थ आहे का त्याला? माझी आई लई भारी आहे, जत्रेत लई मज्जा केली, मोक्का हिंडलो तो. म्हणून मला असं वाटतं की आम्ही नेहमी मुलांना, म्हणजे मला सांगा, एखादी मुलगी आहे, 3 दिवस शाळेत येते, 4थ्या दिवशी शाळेत आली नाही आणि 5व्या दिवशी शाळेत आली. तिला तुम्ही विचारलं काल कुठे गेली होतीस, ती सांगते काल मी मामाच्या गावाला गेली होती. करता कर्म क्रियापद सगळं व्यवस्थित येतं तिला. आम्ही मुलांवर स्टॅम्प मारला की कोरी पाटी आहे, आम्ही मुलांना म्हटलं की चिखलाचा गोळा आहे, आम्ही म्हटलं की रिकामा घर आहे, आणि मग शिक्षक काय करणार? द टीचर इज रिअल आर्किटेक्ट ऑफ द सोसायटी असे कुणीतरी खोटारडं सांगून ठेवलेलं आहे कधीतरी. आम्ही काय करणार? आता भाषेचा तास सुरू झाला, चला तुमचे रिकामे घडी आणा, आम्ही त्याच्यामध्ये काय भाषेचं पाणी होतो ते भरून घेऊन जा. मुलं असंच करत राहिले, मुलं साठवत राहिले काहीतरी मेंदू नावाच्या गोडाऊन मध्ये, परीक्षा नावाच्या प्लॅटफॉर्मवर रिकामं करत राहिले, पुढचं पाठ मागचं सपाट, अशी आमची अवस्था होऊन बसली. आणि म्हणून गोकंबट्टीतून शिक्षणाची मुक्तता करणं हे जे काय राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याने सांगितलंय ते अत्यंत महत्वाचं तत्व आहे. मग घोकंपट्टीतून मुक्तता करायची असेल आणि स्मरणावर आधारित जे काही सगळ्या परीक्षा पद्धती आहेत त्या बाजूला करून खऱ्या शिक्षणाच्या गाभ्याला आपल्याला जर मिळायचं असेल तर मला असं वाटतं की शिक्षणाचं शास्त्र जे आहे, मूल कसं शिकतं हे सगळ्या शिक्षकांनी समजून घेणं आवश्यक आहे. हे मी समजून घेण्याचा प्रयत्न करणारे एक विद्यार्थी. प्रियबाई नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये मुलं म्हणतात की परीक्षा म्हणजे व्यवस्थेने आमच्या विरुद्ध पुकारलेलं युद्ध आहे. मला पण असंच वाटत होतं मी शिकत असताना. म्हणून मी म्हटलं की मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की विद्यार्थी म्हणून मला जे वाटत होतं की आमच्या शिक्षकांनी कसं वागावं आणि आमचे शिक्षक कसं वागले नाही. आता आमच्या मुलांना जे वाटतंय की शिक्षकांनी असं वागावं तसं वागण्याचा प्रयत्न मी करत आहे. माझ्या वाट्याला विद्यार्थी म्हणून जे काही भोगणं, म्हणजे भोगणं याच्यासाठी मी म्हणतो की 8वी पर्यंत मी गणितात ओळीने नापास झालेला विद्यार्थी, म्हणजे 11वीला कोणी नापास होत नाही, मी 11वीत 3 विषयात नापास झालेला विद्यार्थी. अभ्यासक्रमाच्या समितीवर कसं निवडलं मला माहित नाही. मला सांगायचा मुद्दा असा आहे की मुलांचा जो परिसर आहे, मुलांची जी भाषा आहे, एखादं मूल लग्नाला गेलं असेल तर, यात्रेला गेलं असेल तर किती सुंदर पद्धतीने मुलं वर्णन करू शकतात यात्रेचं. त्या मुलानं मुलीनं सांगितलेलं वर्णन तू लिहून आण, त्याच्यामध्ये भाषा पण येते, त्याच्यामध्ये मुलं परिसराकडे अत्यंत जाणतेपणानं, चिकित्सकपणानं निरीक्षण करायला लागतात. मला सर विचारणार आहे, मग मी सांगणार आहे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये भाषा अत्यंत महत्वाची आहे, कारण भाषेचं जे शिक्षणातलं एकूण स्थान आहे ते मध्यवर्ती आहे. म्हणजे भाषेची जशी भाषा असते तशी गणिताची भाषा असते, विज्ञानाची भाषा असते, त्या सगळ्या वेगवेगळ्या भाषा असतात. आणि म्हणून मुलांच्या भाषेचा आदर करणं हे मला अत्यंत महत्वाचं वाटतं. हे सगळं करत असताना मग आम्ही काही प्रयत्न केले होते काही दिवसांपूर्वी, की मला असं सतत वाटतं की आम्ही भाषा शिकवतो म्हणजे काय. खरं तर किशोर दरक सर त्याच्यावर खूप उत्तम विश्लेषण भाष्य त्याचं करू शकतील. भाषा शिकवतो म्हणजे काय शिकवतो? धडे शिकवतो, कविता शिकवतो आणि व्याकरण शिकवतो. त्याच्यामध्ये भाषा शिकणं काय? भाषेच्या अंगणामध्ये मुलांना मुक्तपणे व्यक्त होऊन देणं जे आहे, शब्दांशी खेळू देणं आहे, कवितेशी खेळू देणं आहे, मुलांना विचारणं आहे. मुलांना आपण असं म्हणजे समजा माझं सुख हंड्या झुंबरा टांगलं, माझं दुःख तळ घरात कोंडलं, ही काय बहिणाबाईची कविता आहे. या कवितेच्या बरोबर सारखं आशय सांगणारी माझी आई कविता लिहायची आणि उत्स्फूर्त असायचं. ते जात्यावर बसली की तिला ओवी सुचायची, पण त्या ओवीला आम्ही कविता म्हणत नाही. आमची पाठ्यपुस्तकं काय सांगतात? मी तुम्हाला अभ्यासक्रम आराखड्याशी संबंधित सांगत होतो ना की शिक्षण मुलांच्या जीवनाशी जोडणं. आमचं पाठ्यपुस्तक मला नेहमी असं वाटतं की आता सध्याचं जे काही शेतकऱ्याचं जगणं आहे ते शेतकऱ्याचं जगणं मुलांना या शिक्षणातून कळत नाही. माझ्या बापाचं सुद्धा जगणं कळत नाही. की माझ्या शाळेतील मुलांची अवस्था 3 वर्षापर्यंत होती. त्याचं कारण काय आहे?
त्याचं कारण असं आहे की आमचे पाठ्यपुस्तक सतत 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 शेतकऱ्याचं एक आदर्शवादी चित्र रंगवत असतात. पिक खुशीत डोलतं या भारी, भरला आनंद समद्याशिवाय. अरे मग पीक खुशीत डोलतंय, शिवारामध्ये आनंद भरलेला आहे. मग मराठवाड्यामधल्या, विदर्भामधल्या, पश्चिम महाराष्ट्रातलाही आमचा बाप त्या बाबळीच्या झाडाला गळफास का लावतो, पेंड्रिन का पितो, आत्महत्या का करतो? त्याचं कारण असं आहे, पेरावं ते बी उगत नाही, उगत ते बी पदरी नाही, दलाला आडत्या गिधाडे टोळ चिमना चारा घेऊन जाय, रिकामा हात रीताचा आहे, कष्टाला जय आमुच्या नाही, वाकवळ फाटे वासा बी तुटे, घरात दिवाळी जलाय. शेतकऱ्याचा रोजचा दिवस म्हणजे संघर्षाची नवी कहाणी असते. रोजचं जगणं म्हणजे भोगणं असतं. हे मुलांना आम्ही सांगतो किती, ही समज वाढवतो किती, हा दृष्टिकोन विकसित करतो किती. आणि म्हणून मला असं वाटतं की मुलांना आपल्या परिसराशी निगडीत अनेक गोष्टी सांगता येऊ शकतात. म्हणजे गावातली ग्रामपंचायत म्हणजे गावाचं सरकार आहे, हे सुद्धा मुलांना नागरिक शास्त्राच्या पुस्तकामधून कळत नाही. माझी आई रोज काय करते तुम्हाला मी निश्चितपणाने सांगतो. हे मुलांना नीट बनणं माहित नाही. मुलं काय करते, माझी आई शेतामध्ये जाते म्हणजे काय करते, रोजचं राबते म्हणजे काय करते, किती मेहनत करते. कारण आमचं गणित असं सांगतं की एक गाडी निघाली कल्याणवरून आणि ती गाडी पोहोचली मुंबईला, ती तर बऱ्याच वेळा रेल्वे पण असते, आणि मग इतक्या वाजता निघाली होती 10:52 आणि इतक्या वाजता पोहोचली, म्हणजे त्या गाडीनं किती अंतर कापले, प्रवास केला, ताशी इतके किलोमीटर सरासरी. आमच्या पाठ्यपुस्तकामध्ये मला असं गणित मी विद्यार्थी असताना दिसलो नाही, अजूनही विद्यार्थी आहेत तरी सुद्धा दिसत नाही की तुझी आई सकाळी किती वाजता उठते, तुझी आई संध्याकाळी किती वाजता झोपते, दिवसभर ती काय काय कामं करते, आणि ती रोज काम करते, इतकं काम करते, इतके तास काम करते, तिला मोबदला किती मिळतो सांगत. माझ्या आईविषयी निबंध लिहायला सांगितले. 24 निबंध माझ्याकडे आले होते, त्यातले 14 निबंध आईविषयी होते, बाकीचे निबंध वेगवेगळ्या विषयावरचे होते. परंतु मुलांनी लिहिलेले निबंध जे होते ते इतके सुंदर 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 शब्दांचे फुलोरे फुलवलेले होते. उधार उसनवार घेऊन स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. आईला पण भारी वाटतं असं ऐकताना. आम्ही पण अशाच कविता शिकवतो किंवा असंच मुलांना निबंध लिहायला सांगतो. आईविषयी निबंध लिहायचा असेल, भाषण करायचं असेल ना, त्या ओळी एकदम भारी आहे. कोणत्या? आई म्हणून कोणी आईचा हाक मारी, ती हाक येता कानी मज होई शोककारी. माधव जुलियनची आई, कवी यशवंतांची आई, हमू शिंदेची आई, दुधावरची साय असते, घर गजबजलेलं गाव असतं अमुक. मी ते निबंध लिहित तपासत असताना त्या परीक्षक म्हणून मला शिक्षक म्हणून अपमान वाटला अक्षरशः. मी तुम्हाला सांगतो का जी कोणाची तरी कवीची आई आहे त्या आईविषयी मुलांनी लिहिलेलं आहे, तर स्वतःच्या आईच्या जगण्याचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये अजिबात उमटत नाही, ते दिसतच नाही. काहीतरी गडबड आहे ना शिक्षणामध्ये आमच्या.